तुझ्या सिंहासनाच्या भेगा बुजून जशा नष्ट होत आहेत तसेच तुझ्या मनातले किंतूही नष्ट होऊ देत. दैत्यगुरु, आपण इथे आमच्या प्रासादात. मी इथेच आहे महिषासुरा, पण तू मात्र माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस. दैत्यगुरु, आपण अद्यापही आमच्यावरती रुष्ट आहात, क्रोधित आहात. आम्ही आपली क्षमा मागितली, अनेकदा मागितली. आम्हाला क्षमा करा. आम्ही आपल्यावर संशय घेतला, आमच्या योजनांपासून आपल्याला अलिप्त ठेवलं. दैत्यगुरु, आपण महादेवांना आपले आराध्य मानता. आपण त्यांच्या इतके समीप आहात. आम्हाला असं वाटलं दैत्यगुरु की आपण आमच्या सर्व योजना त्यांना सांगाल. जर मी असं केलं असतं तर महादेवांनी मला क्षमा केली नसती. म्हणजे महादेव म्हणजे साक्षात मूर्तिमंत न्याय देवता आहे. त्यांना समोरून आलेला शत्रू मान्य आहे, परंतु पाठीमागून वार करणारा अमान्य आहे. ते सिद्ध आहेत, म्हणूनच ते महान आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. त्यामुळे मी आडून डाव खेळत नाही. दैत्यगुरु, मला पश्चाताप होतो आहे. मी अकारण संशयाचं एक मायाजाल विणलं आणि मी स्वतःच त्यात गुरफटला गेलो आणि या सगळ्याचा अखेरीस कसलाही लाभ झाला नाही. असं म्हणता येणार नाही महिषासुरा. म्हणजे काय म्हणायचंय आपल्याला दैत्यगुरु? युद्धात प्रत्येक वेळी तलवारच विजयी होते असं नव्हे, तर योद्ध्यांमधलं अंतर सुद्धा काही वेळा जिंकतं. या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट आपल्यासाठी अत्यंत लाभदायक घडलेली आहे. ती म्हणजे महादेव आणि देवी यांच्या नात्यामध्ये पडलेलं अंतर. महादेव तिच्यापासून जितके दूर राहतील तितकंच ते आपल्या हिताचं आहे. जर हे अंतर असंच वाढत गेलं तर दैवी अंश अंकित करण्याच्या तुझ्या लक्ष्यापर्यंत जाण्यास तुला कुणीही अडवू शकणार नाही. दैत्यगुरु, पण हा दुरावा किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. महादेव भोळे आहेत. त्यांना जसा राग क्रोध त्वरित येतो त्याचप्रमाणे ते त्वरित शांतही होतात. आणि जर का ते आम्ही होऊच दिलं नाही तर काय ग, काय झालंय का? कुणीतरी मला फसवलंय. तुला कोणी फसवलं? तूच. मी काय फसवलं तुला? तू मला वचन दिलं होतं पण ते अजून पूर्ण नाही केलंय. मी लहान आहे म्हणून माझी फसवणूक करते वय. माझा बाप बरोबर बोलत होता, माणसांवर कधी बी विश्वास ठेवू नये. नक्की काय म्हणते? काय रे बाबा, सदान कदा मनातच बोलत असतोयस. आठव की तुम्हाला सबूत दिलं होतास. आपण माझ्या कुटीत पोचल्यावर तुम्हाला सांगणार होतास तू कोण आहे, कुठला, तुझी गोष्ट काय. इसरलास का? नाही नाही, आहे या लक्षात. मग काय उद्याच्या सूर्याची वाट पाहतोयस वय? आम्ही शिव आहोत. आदिशक्तीने ज्यांच्यावर संहाराचे दायित्व सोपवले आहे ते शिव, अर्थात साक्षात महादेव आहोत आम्ही. महादेव? हा काय प्रकार आहे? तुला महादेव माहित नाहीत? नाही. कोण महादेव? श्री महादेव भोळे आहेत ना, मग त्याचाच फायदा आपण घ्यायचा. हे तू आधीही केलेलं आहे शुंभा.
ओम ब्रह्मणे नमः. आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगलेले आहेत. त्यावेळी आम्ही खेळ समजून चाल खेळली होती आणि यावेळी आम्ही माणूस समजून चाल खेळणार आहोत. सम्राज्ञी, जे मनात आहे ते स्पष्टपणे सांगा. असुर नरेश, श्री महादेवांना हरवणं अशक्य आहे. तुळजाला हरवणं कठीण आहे. परंतु त्या दोघांच्या मनामध्ये निर्माण झालेली भेग वाढवणं ते मात्र अगदी शक्य आहे. असुर नरेश महिषासुरांच्या सिंहासनाला पडलेल्या भेगा आपण भरल्या, परंतु श्री महादेव आणि तुळजा यांच्या नात्यामध्ये पडलेली भेग कधीच भरणार नाही याची पुरेपूर आम्ही काळजी घेऊ. तुझ्याकडे अशी कोणती योजना आहे? योजना नाही दैत्यगुरु, अस्त्र. कोणतं अस्त्र? असं अस्त्र ज्याचा विचार ना ती तुळजा करेल ना श्री महादेव. कारण मोठे मोठे पर्वत सुद्धा वज्राने तुटत नाहीत, परंतु आत शिरलेल्या छोट्याशा भेगेने सुद्धा ते कोसळतात.